चित्र नीट स्पष्ट झालेलं नव्हतं, पण आता झेडपीच्या वेळेला 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागणार आहेत। 731 पैकी 13 जागांचे एक प्रकारे निकाल आणि कल हाती आलेले। टॅली कशी बदलली आहे? 731 झेडपीच्या जागांपैकी भाजप 7, शिवसेना 2, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोल्हापूरची अपडेट। कोल्हापूरला आपण मगाशीच बोललो होतो ज्ञानदा, ज्या पद्धतीने काँग्रेसने जोर लावला होता महापालिकेला, म्हणजे सतेज पाटील यांनी जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे केला होता असं म्हणावं लागेल। त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषदेत देखील आघाडी घेतलेली दिसते। तर पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसच 6 ठिकाणी आघाडीवर आहे। त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात काँग्रेस ही पुढे जाताना दिसते। 6 ठिकाणी पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी। आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे। परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे। कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये, कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती। परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे। आणि अर्थातच एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे। एकनाथ शिंदेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे अर्थातच, आणि त्या दृष्टीने शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल। आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे सांगूया। 731 पैकी 18 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांचा जर विचार केला तर आपल्याला आता कल समोर आलेले आहेत। भाजप 9, शिवसेना 3, काँग्रेस 4 आता झालेले आहेत। 19 कल झाले। ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने गेले 3 कल, आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि त्यासोबतच इकडे राष्ट्रवादी अजित पवार यांना अजून खातं उघडायचं आहे। संभाजीनगरचे देखील कल समोर आहेत। भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची स्थिती। परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 4 जागांवरती आता आघाडी घेतलेली आहे, आणि पंचायत समितीमध्ये 6 जागांची आघाडी काँग्रेसनं टिकवलेली आहे। तर परभणीमध्ये दोनही शिवसेनांना एकेका जागेवरती आघाडी मिळवणं सध्या शक्य झालेलं आहे, पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी प्राथमिक कलांमध्ये अश्विन पाहायला मिळते। खरं त्याच्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स इकडे कोल्हापूर आणि त्यासोबतच अन्य जागी कसा राहतो पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आताच मगाशी बातमी आली होती ज्ञानदा की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र वाटचाल त्यांची सुरू करते का, कारण तसे केडरला आदेश देण्यात आला अशी बातमी समोर आली। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो। आणि महापालिकांच्या निकालांमधनं शहरी भागात ताकद कुणाची आहे हे स्पष्ट झालं, तर आता झेडपीच्या निकालांमधनं, जिल्हा परिषद निकालांमधनं ग्रामीण भागावर पकड कुणाची मजबूत आहे हे सुद्धा समोर येणार आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची परिस्थिती आघाडीच्या बाबतीतली, आणि काही दृश्य आपण पाहतोय। खरं अर्थातच इकडे मतमोजणीची